धन, यश किंवा ज्ञान संपत्तीच्या देवीला काहीही विचारण्याची कल्पना करा। विजन, एक नम्र शेतकरी या कोंडीचा सामना करतो आणि जीवन बदलणारे रहस्य उघड करतो। चिरस्थायी संपत्ती आणि आनंदाची आश्चर्यकारक गुरुकिल्ली शोधा। प्रिय दर्शकांनो, आम्ही कथेत जाण्यापूर्वी मला हे सांगायचे आहे की तुमच्यासाठी हे व्हिडिओ तयार करण्यासाठी मी खूप मेहनत आणि वेळ दिला। मी नम्र विनंती करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि माझ्या चॅनेलची सदस्यता घ्या। आता कथेला सुरुवात करूया। विजन, एक 50 वर्षांचा शेतकरी, त्याची पत्नी शांता आणि त्यांची मुलगी राणी यांच्यासह भारतातील एका छोट्या गावात राहत होता। दररोज सकाळी शेतात आपला दिवस सुरू करण्यापूर्वी विजन देवी महालक्ष्मीच्या मंदिराला भेट देत असे, भक्तीने प्रार्थना करीत। कठोर परिश्रम करूनही तो पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत होता। एके दिवशी राणीचे लग्न ठरले। तथापि विजन खूप काळजीत होता। त्याची मिळकत दैनंदिन गरजा भागवण्याइतपत होती आणि आता त्याला लग्नाच्या अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागला। दुःखी आणि हताश विजन मंदिरात गेला, मनापासून प्रार्थना केली आणि अश्रूंनी देवीला मदतीसाठी विचारले। आश्चर्यचकित होऊन देवी महालक्ष्मी त्याच्या समोर प्रकट झाली, तेजस्वी आणि दयाळू। ती म्हणाली, विजन, तुझ्या विश्वासाने आणि समर्पणाने मी प्रभावित झाले आहे। मला तुमच्या संघर्षाची जाणीव आहे, म्हणून मी तुम्हाला वरदान देतो। तुम्हाला माहिती आहेच, माझे अस्तित्व 8 वेगवेगळ्या स्वरूपात आहे। आदिलक्ष्मी, आध्यात्मिक संपत्तीची देवी। धनलक्ष्मी, भौतिक संपत्तीची देवी। धन्यलक्ष्मी, शेतीची देवी। गजालक्ष्मी, पशु संपत्तीची देवी। संतानलक्ष्मी, मुलांची देवी। धैर्याची देवी धैर्यलक्ष्मी। विजयालक्ष्मी, विजयाची देवी। विद्यालक्ष्मी, विद्येची देवी। तुम्ही एक फॉर्म निवडू शकता आणि ती तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुमच्या घरीच राहील। पण लक्षात ठेवा, तुम्ही फक्त एकच निवडू शकता। गोंधळून विजन घरी परतला आणि शांतासोबत निवडीबद्दल चर्चा केली। तिने कुजबुजत त्याला एक सूचना केली। गोंधळलेला असला तरी त्याने तिच्या शहाणपणावर विश्वास ठेवला आणि निर्णय घेऊन मंदिरात परतला। विजन देवीला नम्रपणे म्हणाला, आई, मला धैर्याची देवी धैर्यलक्ष्मीला माझ्या घरी बोलावायचे आहे। देवी हसून म्हणाली, तुझी बायको शहाणी आहे। धैर्यलक्ष्मीची निवड करून तुम्ही माझ्या 8 रूपांना तुमच्या घरी आमंत्रित करा। तुला माहित आहे का? विजनने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, नाही, आई। देवी महालक्ष्मीने स्पष्ट केले, माझी सर्व रूपे केवळ धैर्यलक्ष्मीनेच कार्य करू शकतात आणि इतर कोणत्याही रूपांची आवश्यकता नाही। तथापि धैर्यलक्ष्मीशिवाय इतर कोणतेही रूप स्वतंत्रपणे कार्य करू शकत नाही। जिथं धैर्य राहतं तिथं इतर सर्व आशीर्वाद येतात। धैर्य निवडून तुम्ही तुमच्या जीवनात प्रत्येक प्रकारच्या संपत्तीचे स्वागत केले आहे। धैर्य हा सर्व यशाचा आणि समृद्धीचा पाया आहे। भौतिक संपत्ती येत जात असली तरी धैर्य आपल्याला जीवनातील आव्हानांना तोंड देण्याचे आणि इतर आशीर्वादांना अनलॉक करण्याचे सामर्थ्य देते। हे आपल्याला अडथळ्यांवर मात करण्यास, आपले ध्येय साध्य करण्यासाठी आणि कोणत्याही परिस्थितीत आनंद मिळविण्याचे सामर्थ्य देते। जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्याचा विचार करा। धन्यवाद।